नमस्कार. आजचा व्हिडिओ शेतकऱ्यासाठी खास आणि महत्त्वाचा आहे आणि आजचा व्हिडिओ लातूरमधून आहे. कृषी क्षेत्रात सर्वात वेगवान वाढणारी सर्टिफाईड कंपनी म्हणजेच पोद्दार कंपनी लातूर. नवीन शेती अवजाराचे भव्य दालन, माहितीकडून एक पाऊल प्रगतीकडे. शेती अवजाराचे संशोधन व निर्माते, शेती अवजारातील अग्रेसर. आमच्याकडे 3 HP कडबाकुट्टी, 5 HP कडबाकुट्टी, बैलावरील पेरणी यंत्र, ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्र, नवीन पद्धतीने बनवलेले बैलाच्या पाठीवरील जू, हात कोळपे अशा सर्व प्रकारच्या शेती उपयोग वस्तू. तसेच आमच्याकडे पंचायत समिती मार्फत अनुदानास पात्र नक्की भेट द्या. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क 9689 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, गौडगाव. आज आपण भेट दिली आहे लातूरमधील पोतदार वेल्डिंग वर्क्स. या ठिकाणी तुम्हाला सर्व शेती उपयोगी वस्तू मिळतील. उदाहरणार्थ कडबाकुट्टी असेल, बैलावरचं पेरणी यंत्र असेल, जो असेल, कोळपा असेल, असंख्य प्रकारच्या शेती उपयोगी वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तुम्ही एक वेळा अवश्य भेट द्या. यांचा संपर्क नंबर, यांचा पत्ता आम्ही या व्हिडिओच्या आतमध्ये देणार आहोत. ज्या कुणाला शेतकऱ्याला ह्या वस्तू पाहिजे असतील त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा आणि ती वस्तू घेऊन जावी खात्रीशीर. धन्यवाद. नमस्कार. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो लातूरमध्ये पोद्दार वेल्डिंग वर्क्स या ठिकाणी. तर या ठिकाणचे प्रोप्रायटर आपल्या सोबत आहेत की त्यांच्याकडे शेतीविषयी कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात. सर्वप्रथम आपण त्यांचं नाव घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. नमस्कार, मी शिवराज बालाजी पोद्दार. कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात तुमच्याकडे? आमच्याकडं बैलावर चालणारे पेरणी यंत्र, कोळपे, दुंडे, सायकलवरचं सायकल दुंडे, परत कडबाकुटी, परत ऊसाच्या मशागतीसाठी लागणारा जो 14 जो असतो तो पण मिळेल आणि खात्रीपूर्वक मिळेल. बरं. यापैकी कुठलीही वस्तू जर शेतकऱ्याला घ्यायची हे लाकडी जू जे आहे ह्याच्यामध्ये नेमकं सुधारणा काय आणि बदल काय सांगा फक्त थोडक्यात. त्याच्यामध्ये काय केलेलं आपण पहिलं लाकूड पूर्ण लाकूड होतं, त्यावेळेस तुटत होते जो. पुन्हा नवीन पद्धत चालू केली की पूर्ण लोखंडी केलं. लोखंडी केल्यामुळे काय होऊ लागलं, हे खंदा आहे तो बैलाला मनाला घासू लागला, बैल खंदा वगैरे खराब होऊ लागला त्यांचा. मग त्याच्यामुळे आपण 1-2 वर्ष विचार केला गेला त्याच्यावर खोलूपर्यंत आणि पुन्हा लाकूड केलं हे तयार, जेणेकरून बळीराजाला ते खंदा आहे बळीराजाला पोळणार नाही, काही होणार नाही, त्या विजा होणार नाही बळीराजाला. त्याचा विचार केला. शेतकऱ्यापेक्षा आपण जास्तीत जास्त
विचार बळीराजाचा केलेला आहे. कारण बळीराजा खुश तर शेतकरी खुश. बरोबर. युवराज बालाजी पोद्दार लातूर. हां हे 3 HP कटर आहे. हां पुन्हा हे आहे पेरणी यंत्र. हां हे आहे कांदा पेरणी यंत्र, कांदा धना. हां आणि नवीन सुधारणेमध्ये स्टील पेरणी यंत्र एक आहे, जेणेकरून गंजबंज वगैरे खाणार नाही. हे स्टील पेरणी यंत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये कांदा आणि धना दोन्ही पण चालतं. त्याच्यामध्ये काय कांदा आणि धना, कांदा आणि धन पेरण्यासाठी वापरलं जातं. बरं. करू हां शकतात हा. आणि हे आहे ते आपलं, त्याच्यात फक्त बी आहे. सोयाबीन झालं, गहू झालं, मका झालं, समजत पेरता येतं. भुईमुग पेरतात. समजत पेरता येतं ह्याच्यामध्ये. काहीच कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ह्याच्यामध्ये. आणि हे हे आहे चाप कटर 3 HP मध्ये आहे. हां हे पण चांगलंच आहे. त्याला मोटर पण इथे खाली पाहिजे असेल तर तुम्हाला, जर तुमच्याकडे असेल मोटर तर ते पण नाही, आणि जर पाहिजे असेल तर